श्री गुरुभ्यो नमः हरि ओम. समाजाक अत्यंत होड भाग्योदय जत्तास आमका अत्यंत प्रीती केलेलं तसले आमगेल स्वाम्याले अवतार जावन 100 वर्ष आजीक आता जवच्या जाचच तसले हे जन्मशतमानोत्सवाचे अत्यंत भव्य जावनशील तसले दिव्य जावनशील तसले उत्सवान करतना आम्ही आमगेल स्वाम्याल प्रीत्यर्थ जावन कसले एक काम कोरका म्हणतना तेदना तांगेले खंचकी एक स्थानच ते खंचकी वैष्णव धर्म प्रतिष्ठापनाचार्य म्हणताच अत्यंत भगवत भक्तांक गेल जायत परमात्मा जायत प्रीती घेवच्याक संपादन करच्या मस्त सुलभ की कसले म्हणून सांगल्यारी खंचकी आमक सांगिल तसल कर्म केल्यारीची तांकां प्रीती की ताज्या एक्स्ट्रा कसले कोरका म्हणना तशी आमक सांगिल तसल कसले म्हणून सांगल्यारी आमगेल वैष्णवत्व आमगेल भागवत वैष्णव म्हणताच आमकां तसले आमगेल वैष्णवत्व सांभाळून घेवचेची आमकां सांगिल तसल व्हड कर्म ताका अंग जावन तसले योग्य रितीरी घालून घेतील तसल कार्यक्रम कसलो म्हणून सांगल्यारी बृहती सहस्र यज्ञ अत्यंत वेदांतूची सर्व वेदाची उत्कर्ष तुमकां पुरे जनाक कळटा तांतय जाल्यारी अग्रगण्य खंयची एक अर्थान करतना अग्रगण्य खंयचे म्हणून सांगल्यारी व्याख्यान रूप जावन तसले हे बृहती सहस्र म्हणून बृहती सहस्र म्हळ्यारी सहस्र म्हळ्यार हजार बृहती म्हणून सांगल्यारी बृहती छंदस्सान केलेलं तसले आणि महत्वपूर्ण जावन तसले म्हणून अर्थ तसले महत्वपूर्ण जावन बृहती छंदस्सान तशील तसले हजार मंत्र हे संग्रह रूपार असचेची बृहती सहस्र बृहती मंत्राच कसं त्या मटा एक प्राशस्त्य म्हणून सांगल्यारी आमगे सगळे हे देह या देहान तू ಒಟ್ಟು अशी कितल्या म्हणून सांगल्यारी 36,000 36,000 एकडच्यान उजवी दिकडच्यान नाडी असता की 36,000 दावी दिकडच्यान नाडी असता की तशी ಒಟ್ಟು केल्यारी 72,000 नाडी आमगेल खंयची एक शरीरांत असता तशीची बृहती म्हणल तसल छंदस्थान करतना एक पादारी 9 अक्षर जावन चारी पादार काढताना 36 अक्षर 36 अक्षर एक बृहती छंदस्साच एक मंत्रांत असता तसल मंत्रांतू एक अक्षर येवका जाल्यारी तांत एक स्वराक्षर असता एक व्यंजनाक्षर असता तशी करतना इंटू 2 कोण घेतल्यारी तेदना 72,072 अक्षर एक बृहती मंत्रांत येता तसले हजार मंत्र ಒಟ್ಟು केल्यारी 72,000 तसले सगळे शरीराच सर्व नाडी पोषण कोण सर्व खंयची शरीराच पोषण इत्यादी करत तसल सामर्थ्यशील तसले ते बृहती सहस्र त्या बृहती सहस्राचे मुख्य जावन ताका पुरे जनान भाग जावका केवल वेद मंत्र म्हणतना ताका सांगिल तसले खंयची नियम असता ते पठण करच्याक ताजे एक नियम कळल्यांक सस्वर जावन ताजे पठण केले मात्र ताका फल तशें आसतना सर्व जनान तंतू भाग घेवची कष्ट म्हणल तसल उद्देशान करतना त्या बृहती सहस्राक मूल कसले ते खंयच्या व्याख्यान करू भायर सरला खंयच्या अर्थ प्रतिपादन करू भायर सरला म्हणून सांगल्यारी ते विष्णू सहस्रनामाच तसले विष्णू सहस्रनामा महत्व तुमकां पुरे जनाक कळटा कोणकी वैष्णव म्हूण आसताच त्या वैष्णवान मुख्य जावन खंयचे एक वाजूका खंयचे एक समजून येवका परमात्मा दिकड वचका जाल्यार कसं वाजून येवका म्हणून सांगल्यारी त्या दोनीकय एक कृष्ण गीताचे मागीर वैष्णव सहस्रनाम तशी खंयची भगवद्गीता तशीची विष्णू सहस्रनाम हे दोन दोळ अशे काही शास्त्राच हाजी मुखांतराची आम्ही ते परमात्मा पळोवचे जावचे तसले एक विष्णू सहस्रनाम शास्त्रेषु भारतम सारम सगळे शास्त्रा करतना आमगेल वेदव्यासान खंयची पुरे जनाक अनुग्रह करच्याक वेदादपि परम चक्रे वेदा पशी उत्तम जावन तसल ग्रंथ त्या महाभारत रचन केले तांतय जाल्यारी सारभूत जावन तसले एक भगवद्गीता एक विष्णू सहस्रनाम तसले विष्णू सहस्रनामाचे खंयची व्याख्यान जालेलें देखून बृहती सहस्र पुरे जनाकय जाल्यारी अति सुलभ जावन तसले आनी मस्त काठिण्य वाज्यूच्या नातील तसले त्या विष्णू सहस्रनामाचे पारायण कोरका पुरे जनान म्हणल तसले एक सदुद्देशान करतना आमगेल स्वाम्यानी काशी मठाधिपती श्रीमद संयमेंद्र तीर्थ स्वाम्यान एक होड तुमकां पुरे जनाक धर्म मार्गार वच्चाक होड एक भाग्योदय परिकल्पन को दिल्या
तस्सं लायक हाजेन करतना हे एक सुसंदर्भ आमकां आमगेल स्वाम्यांनी मस्त दिल्या. आज एक आमी वांतल्याची, आज एक आमी धर्ममार्गार चलताची, आज एक आमी गोपचरण इत्यादी धारण करताची, हे पुरे आमगेल स्वाम्याल प्रितीन करतात. तस्सले आमगेल स्वाम्याल खंयची अनुग्रहाक पात्र जातना आम्ही आमगेल स्वाम्याक कसं दिवं का म्हणून सांगल्यार आमगेल वैष्णवत्व परिपालन करचेची आमी आमगेल स्वाम्या दिवं तसलो व्हड एक कृतज्ञता. तस्सले आमगेल स्वाम्याल एक अनुग्रहा पात्र जावच्याक तुम्ही पुरे आबाल वृद्ध स्त्री पुरुष पुरे जनान कसं करका म्हणून सांगल्यार ते एक विष्णू सहस्रनामा पारायण करून तुम्ही तुमगेल मनान तुमकां केलें तसले अनुग्रहाक तुमकां केलें तसले त्या स्वाम्याल खंयची हाका आनी मुख्य जावन हें एक जन्म सार्थक करूंक खंयची देवान दिलें तसलें हें अपूर्व जन्म ते जन्म सार्थक करूंक मेळ्ळें तसलें हें भाग्योदय. तसले विष्णू सहस्रनामाचे योग्य रितीरी तुमगेले घरांत तूं पठण इत्यादी जावका जाल्यार हांत एक विशेषत आसता. नित्य तुम्ही घरकडे विष्णू सहस्रनाम इत्यादी वाजिताच जाल्यार हे करतना हाजे एक खंयची एक विशयाचेर वैदिक हांतू करतना एक संकल्प म्हणटाच तशी खंयची रीत उद्देशान हांव हें करता आसा म्हणल्यार तसलें एक मना धडकून आमी त्या परमात्माल हाजे घोस्कर प्रवृत्त जावचेची हें वैदिक संप्रदाय. तशी होंगय जाल्यार तुमी प्रारंभ करतना प्रति एक नित्य जावन कोरका जाल्यार तसले योग्य रितीरी शौचाचारू इत्यादी कोरका. शौचाचारू इत्यादी समापन करून जल तितले देवाले द्रागबैश्य ना योग्य जावन आशिल्ले तसले शुची प्रदेशात खंयचे रितीरी एक मना गोंदळ येनातील तसले शांत जावन आशिल्ले तसले वातावरणारी एक आसन घालून थंय तुम्ही पूर्वाक तशीच तुमगेले सायंकालार जाल्यार उत्तराजो पश्चिमाक तोंड घालून बैशेत. खंयचे एक काल नियम असना कसो लायका म्हणून सांगल्यार परमात्माल खंयची विष्णू सहस्रनामाक ह्यांचे संदर्भार वाजुका त्यांचे संदर्भार वाजुका म्हणना तश जावन काल नियम नातील देखून तुमगेले खंयचेय एक संदर्भार योग्य रितीरी शौचाचार इत्यादीक कोरून तुम्ही बैसून ते खंयची एक परमात्माले चिंतन करताची प्रारंभ कोरका आचमन कोरका ना तुमकां तें कश्ट जाल्यार केशवादी चतुर्विंशती नाम कन्ना आपूण सांगून ताका श्रोत्राचमन म्हणटाच तसले श्रोत्राचमन ना दोळ्या उद्द आपणे लावन आपो ज्योतिर सोमृतम म्हूण सांगून ताका नेत्राचमन म्हणटाच तांचे रितीरी आचमन करून ताजे नंतर घरा पंचांग म्हण लेखता तशी सांका जाल्यार तसले खंयची एक संवत्सर जायत अयन जायत पक्ष जायत मास जायत तिथी वार नक्षत्र योग कर्ण इत्यादी उच्चार करून एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ अस्माकं सर्वेषां महाजनानां स्वरूपोद्धारकाणां परम भागवतानां काशीमठाधीश्वराणां श्रीमत् सुधीन्द्रतीर्थ भगवत्पादानां जन्म शतमानोत्सवांगभूतं तेषां करकमल संजात अस्मद्गुरुवर्याणां काशीमठाधीशानां श्रीमत् संयमीन्द्रतीर्थ श्रीचरणानां निर्देशित मार्गेण ज्ञान भक्ति वैराग्यादि पूर्वकम अस्मद्गुरुवंतर्गत भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्री व्यास रघुपति नृसिंहाभिन्न भगवतः विष्णु प्रेरणया विष्णु प्रीत्यर्थम संकल्पित बृहती सहस्र यज्ञांगभूत श्री विष्णु सहस्रनाम जपम अहम करिष्ये म्हणेल रीतीरी संकल्प कोरून तंतु संगिल रीतीरी अपास न्यास जावो तजे ध्यान इत्यादी पठण कोरून नित्य तुम्ही पठण करताची म्हणेल तसले एक भावन आसा तश जावन शुद्ध रितीरी आनी खंयची एक गडबीड नातिले योग्य रितीरी स्पष्ट जावन त्या बाजूच्या प्रयत्न करून कंप्लीट ते कितली जाता तितली संख्येरी तुम्ही ते विष्णू सहस्रनामाचे अत्यंत दिव्य जावन आशिल्ले तसले भव्य जावन आशिल्ले तसले ते विष्णू सहस्रनामाचे पठण इत्यादी कोरगा. हें पठण करतना खाली हाजी अंग म्हूण मात्र न्ही देवाल खंयचेय कार्य करतना ताजे ओटू ऐहिक जावन आशिल्ले तसले फल इत्यादी मेळताची तशी तुम्ही खंय पठण करताच ते एक देशात शुद्धत मेळटा आमगेले अंतःकरणाच मुख्य जावन शुद्धत आसता खंयची रितीरी ते परमात्माल अनुग्रह नित्य निरंतर आमगेले वयर आसता तसले एक महत् भाग्योदय आमगेले स्वाम्यानी आमकां वात्सल्यपूर्वक आमकां दिलेलो आसा.
तशें जावन तुम्ही पुरे जनान ह्यांची 11 तारीख देखून परा 11 तारीख देखून विशेष जावन ते विष्णू सहस्रनामा पठन कोरका ते स्वाम्याले खंयची अनुग्रह पात्र जावका म्हणून तुमगेले प्रार्थना कोरून ते एक हे ऑपॉर्च्युनिटी हे एक सुसंदर्भ आम्ही खंयचे रितीरी ताजे एक पूर्ण जावन आशिल्लो तसले उपयोगू आम्ही काण घेवन ताजेन आमगेले खंयची उद्धार आमगेले खंयची जन्मा सार्थक आम्ही करून घेवका म्हणून ते एक पुरे जनाक आत्मीय जावन आशिल्लो तसले समाज बांधवांक प्रार्थना करता. श्री कृष्णार्पणमस्तु.